इतका छान ढाबा स्टाईल अख्खा मसूर जर घरी तयार केला तर तुम्ही कधीच बाहेर खायला जाणार नाहीत आणि घरच्यांना खाऊ घातला तर नेहमीच करायला लावतील। तर आता सर्वात आधी एक वाटी अख्खा मसूर मस्त 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतला आणि 5 ते 6 तास आपल्याला तो भिजत घालायचा आहे। मस्त फुलून दुप्पट होतो। आता अख्खा मसूर फोडणी घालण्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये चमचाभर जिरे घालून घ्यायचे। जिरे फुलल्यानंतर हिरव्या मिरचीचे काप घालायचे आणि जेवढा अख्खा मसूर घेतलेला आहे तेवढाच आपल्याला कांदा बारीक चिरलेला यामध्ये वापरायचा आहे। कांदा छान गुलाबी रंग त्याला येईपर्यंत परतून घ्यायचा। 2 चुटकी हिंग घालायचा आणि तो सुद्धा छान परतून घ्यायचा। 1 इंच आलं आणि त्याचबरोबर लसूण पेस्ट घातलेली आहे आपण इथे चमचाभर। सर्व साहित्य छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चुटकी एवढा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि तो सुद्धा छान असा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालायचा आहे। तो सुद्धा मस्त आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे। आता सर्व साहित्य परतून झाल्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि कसुरी मेथी घालायची आहे। आता हे सर्व साहित्य तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य बघा किती छान एकजीव असं झालेलं आहे। त्यामध्ये अख्खा मसूर घालून घ्यायचा आहे आपल्याला, एकत्र करून घ्यायचा आणि नंतर यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। आता पाणी गरमच वापरायचं। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अख्खा मसूर छान असा शिजवून घ्यायचा। अख्खा मसूर हलकासा शिजत आल्यानंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची। आता यावर तडका तयार करण्यासाठी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये जिरे, लसूण बारीक असा आपण तुकडे करून घातलेला आहे, आलं खिसलेलं, 2 चुटकी हिंग, त्याचबरोबर लाल तिखट आणि हा मस्त तडका आपल्याला आपल्या अख्खा मसूरवर घालून घ्यायचा। भरपूर अशी कोथिंबीर घालायची। तुम्हाला डिटेल रेसिपी जर हवी असली ना तर चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की बघा। खालील दिलेल्या त्रिकोणावर जर क्लिक केलं तर तुम्हाला रेसिपी मिळून जाईल आणि हा अख्खा मसूर तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की करून बघा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील आणि तुम्ही अख्खा मसूर केल्यानंतर तुमचा कसा झाला ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा।